100% बातम्यांची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। ही बातमी आहे विधान भवनात आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचं एकत्र आगमन झाल्याची। या दोन्ही नेत्यांचं एकमेकांसोबत हसतमुखाने एकमेकांसोबतचा संवाद साधल्याचं दृश्य अनेकांनी पाहिलं आणि त्यामुळे विविध राजकीय चर्चांना सुद्धा आता उधाण आलेलं आहे। गेल्या 9 महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्ता संघर्षामुळे एकेकाळी मित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या संबंधांमध्ये वितुष्ट आलंय। एकमेकांवर या दोन्ही नेत्यांनी जोरदार टीकाही केली आहे। या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरात दिसलेलं चित्र सगळ्यांना छेद देणारं ठरलंय। अधिवेशनासाठी विधिमंडळात दाखल होत असताना दोन्ही नेते विधान भवनाच्या आवारात एकत्र दिसून आले। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत एकमेकांशी संवाद साधतच विधिमंडळात प्रवेश केला। आता बंद दारात चर्चा ही अधिक फलदायी होते असं म्हणतात, तर जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी झालीच बंद दारात चर्चा तर तेव्हा बोलू। काही बिघडलं नाही। उद्धवजी पुन्हा एकदा कधीतरी शांतीने विचार हाड वाढवायचा। 2 दिवसांपूर्वी लग्नाच्या मुद्द्यावरून फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात मजेशीर संवादही विधानसभेच्या चर्चेच्या वेळेला पाहायला मिळाला। त्यानंतर 2च दिवसांनी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील या संवादामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। या संवादातून पुढील राजकीय आराखडे बांधू नयेत असं उद्धव ठाकरे जरी म्हणत असले तरी देवेंद्र फडणवीसांसोबतचा त्यांचा हा संवाद चर्चेचा विषय ठरलाय इतकं मात्र खरं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलेला होता। राज ठाकरेंच्या या टीकेला उद्धव ठाकरेंसह चोख प्रत्युत्तर शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेलं आहे, तर संजय राऊतांनी राज ठाकरेंना जोरदार टोला देखील हाणलाय। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे होते। उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीमुळे पक्षावर आजची स्थिती आल्याचा घणाघातही राज ठाकरेंनी केलेला होता। अनेक नेत्यांनी यामुळेच पक्ष सोडल्याचाही आरोप राज ठाकरेंनी केला। राज ठाकरेंच्या या टीकेला आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलेलं आहे। मी कालची ती भाषण पण आणि गेल्या 18 वर्षात तेच चालले, तीच रेकॉर्ड घासून पुसून झालेली आहे। पाठवत असतात त्यांच्या पक्षाला 18 वर्ष होऊन गेली। मला वाटतं पक्ष वयात आलाय, पण त्यांच्या पक्षाचं काय चाललंय मला माहित नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेहमीच एकमेकांवर टीकेचे बाण सोडत असतात। मराठी मतं आपल्याकडे खेचण्यासाठी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधलं हे वाकयुद्ध पालिका निवडणूक जशी जवळ येईल तसा आणखी रंगणार आहे।